हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार। सो व्हिडिओची सुरुवात म्हणजे अगदी मॉर्निंगपासून केलेली आहे आणि कालच्याच व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केला होता। सो स्पीच मोटिवेशनल होती, पण पूर्ण किचन क्लीन केला होता आणि डायरेक्ट म्हणजे कालच्या रात्रीचं झाल्यानंतर डायरेक्ट मी व्हिडिओची सुरुवात जी आहे ना अगदी मॉर्निंगपासून केलेली आहे। बाय द वे तुम्हाला मला हे सांगायचं आहे की हा व्हिडिओ खूपच जुना आहे। ॲक्च्युली 24 मेचा हा व्हिडिओ असणार आहे। सो 15 दिवस भरपूर गॅप गेल्यानंतर मी हा व्हिडिओ म्हणजे तुमच्यापर्यंत जो आहे ना तो पोहोचलेला आहे। सो बघा काही थोडं म्हणजे मी तुम्हाला समोर एखाद्या व्हिडिओमध्ये सांगतेस की एवढा दिवस व्हिडिओ का नाही आले। त्याआधी बघा जर अगदी रात्रीला आपण पूर्णपणे किचन असं मस्त क्लीन करून ठेवलं ना, सकाळी म्हणजे खूपच फ्रेश वाटत असतं बघायला सुद्धा आणि किचनमध्ये काम करायला सुद्धा अगदी मन असं प्रसन्न होत असते। आणि बघा नाही एवढ्या छान किचनमध्ये कोणाला असं वाटत नाही की काम करावं, असं अगदी मन उत्साही असतो। म्हणून मी तुम्हाला सांगते की जेव्हाचं काम तेव्हा जर आपण असं मस्त नीटनेटकेपणाने केला ना, तर बघा अगदी स्वयंपाकघरात काम करताना खूप प्रसन्नता वाटत असते। सो बघा अगदी मॉर्निंगला उठून जे आहे ना अंघोळ वगैरे झालेली आहे माझी, त्यानंतरच मी म्हणजे स्वयंपाकाला जे आहे ते सुरुवात करत असते। सो कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मी पूर्ण रात्रपर्यंतचं रुटीन तुमच्यासोबत शेअर केला, पण एक गोष्ट शेअर करायची राहिलेली होती। ॲक्च्युली कालच्या व्हिडिओमध्ये मी शेवटीला म्हणजे झोपताना जे आहे ना पूर्ण किचन ओट्यावर म्हणजे थोड्या काही मुंग्या मला दिसत होत्या, म्हणून मी ते मुंग्याचा जो चॉक येतं ना तो पूर्ण फिरवलेलं होतं। म्हणून मी अगदी मॉर्निंगला उठून ते पूर्ण पुसून काढलं आणि म्हणजे पुसून काढलं की मग स्वयंपाक करताना म्हणजे कुठलंच किड्या मुंग्या वगैरे दिसणार नाही, कारण चॉक वगैरे लावला तर भरपूर मुंग्या मग मेलेले असतात, ज्यामुळे आधी मी स्वयंपाक करण्याआधी जे आहे ना पूर्ण पुसून काढलं। आणि कालच्याच व्हिडिओमध्ये मी कुकर गॅसवर म्हणजे रात्रीला ठेवलेलं होतं, जेव्हा तुम्हालाही तो व्हिडिओ बघून प्रश्न आला असेल की हिने कुकरमध्ये काय ठेवलेलं आहे। सो मी काल कुकरमध्ये जे आहे ना चणे भिजवलेले होते। ॲक्च्युली आता मी चण्याची भाजी जी आहे ना ती बनवून घेत आहे, त्यासाठी मी रात्रीला चणे भिजवत घातलेले होते, कारण नाहीतर मग सकाळी उठलं ना किचन जरी फ्रेश असलं तरी मग डोक्यामध्ये हा प्रश्न येते की भाजीचं काय करायचं, स्वयंपाकात काय करायचं, आणि त्यामध्येच मग 2-5 मिनिट निघून जातात। त्यामुळे मी रात्रीला जे आहे ना म्हणजे जसं मला उद्या स्वयंपाक करायचा आहे तर त्याच्या आदल्या दिवशीच मी पूर्वतयारी जी आहे ना ती करून घेते। आणि तुम्हाला तर मी बरेचदा माझं स्वयंपाक रुटीन की मी कशा पद्धतीने किचन पूर्ण क्लीन ठेवून स्वयंपाक करत असते ते सुद्धा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। आणि इथे मी थोडं काही स्वयंपाकाच्या आधीची तयारी जी आहे ना ते मी अशा पद्धतीने करत असते, ज्यामुळे मग मला स्वयंपाक करताना कुठलीच घाई होत नाही। म्हणजे जे धांदल म्हणतो ना आपण स्वयंपाक करताना, कधी कधी काय होते ना एखादी गोष्ट म्हणजे बघायला गेलं की भाजीची फोडणी जळते, त्यामुळे मग सगळ्या गोष्टी अशा व्यवस्थित जर मग प्रिपेअर करून ठेवलं ना स्वयंपाक करताना घाई होणारच नाही। त्यानंतर बघा इथे मी राईस छान धुवून घेतलं आणि हा राईस धुतलेला पाणी जो आहे ना तो मी कधीच फेकत नसते, तो मी माझ्या झाडांना देत असते, त्यामुळे माझे झाडं सुद्धा अगदी छान मस्त असे ग्रीन ग्रीन झालेले आहे, जे तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये मी दाखवणारच आहे। सो बघा अगदी मी इथे कुकरला चणे लावून घेतले। चण्याची भाजी करताना जे आहे ना मी थोडे 1 ते 2 शिट्ट्या देऊन देते, ज्यामुळे थोडे नरम पडतात आणि भाजी अगदी लवकर म्हणजे होण्यास जे आहे ना ते मदत होत असते। तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली होती ते म्हणजे या चॉपरबद्दल। सो बघा हे चॉपर जे आहे ना भरपूर दिवसापासून माझ्याकडे आहे, पण याचं काही यूजच होत नाही। बरेचदा स्वयंपाक करताना घाईगडबडीमध्ये कांदा टोमॅटो कापला जाते आणि डायरेक्ट फोडणी दिली जाते, कारण रोज तेवढा कांदा टोमॅटो लागत नाही भाजीला। आणि आज मला चण्याची भाजी करायची होती म्हणून जास्त क्वांटिटीमध्ये मला कांदा जे आहे ना असं म्हणजे अगदी बारीक करायचं होतं, म्हणून मी हा चॉपर जे आहे ते काढून घेतलेला आहे। बाय द वे तसं काही म्हणजे चॉपरचा खूप जास्त उपयोग होत नाही। आपण म्हणजे भरपूर आपल्याला कसं वाटते ना की आपल्या किचनमध्ये ही वस्तू असायला हवी, ती वस्तू असायला हवी, पण त्या वस्तूचं काम मात्र काही पडत नाही। आणि हे चॉपर घेतल्यानंतर मला तसंच काहीतरी वाटत होतं की म्हणजे आपण हाताने सुद्धा कांदा चांगला असं बारीक कट करू शकतो, पण आपण काय ना भरपूर ॲडव्हान्स गोष्टी बघायला जातो की माझ्या किचनमध्ये ही गोष्ट असायलाच हवी, त्यामुळे आपण काही अशा वस्तू घेतो ज्या म्हणजे भरपूर कमी यूजमध्ये येतात। आणि खरं सांगू तर हा चॉपर मला खूपच कमी यूज होते, जसं ज्या दिवशी मला कांद्याची चटणी करायची असते किंवा खूप जास्त
जास्त कांदा टोमॅटो लागत असतात भाजीला त्याच दिवशी मी हा चॉपर काढत असते. सो माझं सांगण्याचा उद्देश हेच आहे की आपण जे डोळ्यांनी बघतो ना आपल्याला असं वाटतं की तिच्याकडे आहे तर माझ्याकडे असायला हवी. त्याआधी एकदा असं विचार करा की खरंच आपल्याला ही वस्तू कामात येणार का. तेव्हाच कुठलीही वस्तू घेताना म्हणजे असं विचार केला ना तर मग भरपूर आपले पैसे जे आहेत ना ते म्हणजे बॅलन्स पडत असतात. सो मी तर भरपूर जे माझ्या डोळ्यांना दिसते ते वस्तू म्हणजे किचनचं खास करून मला किचनमध्ये सामान घ्यायला खूप आवडते. त्यामुळे मी भरपूर अशा वस्तू घेतल्या आहे ज्या मला खूप कदाचितच काम पडत असतात. त्यानंतर बघा अगदी इथे भाजीची फोडणी वगैरे देऊन दिली. मस्त असं झणझणीत जे आहे ना चण्याची भाजी तयार झालेली आहे. आणि यासोबतच थोड्या चपात्या सुद्धा घालून घेतले. आणि काय झालं ना म्हणजे वेदांतला जे आहे ना थोडे बॉईल चणे असतात ना ते खूप जास्त आवडते. त्यामध्ये मी मीठ टाकून त्यासाठी थोडे काढून ठेवले आणि त्याला एका प्लेटमध्ये जे आहे ते जेवण देऊन दिलं. अगदी जेवण वगैरे केल्यानंतर जे आहे ना मस्त असं किचन क्लीन करून घेतलं. भांडी कुंडी सुद्धा म्हणजे वॉश करून घेतली. आणि मला अशी सवय आहे म्हणजे अगदी बॅक टू बॅक थोडे कामं केले की मग थोडं जे आहे ना म्हणजे कामामध्ये उत्साह जो आहे ना तो आपला बॅलन्स असतो. म्हणजे जसं झालं तर जेवण झालं की बसलं ना तर मग आळस येतेच येते आपण कितीही त्या आळसाला दूर केलं तरी. त्यानंतर बघा इथे बाल्कनीमध्ये आली होती. ॲक्च्युली भरपूर खराब झाली आहे माझी बाल्कनी तुम्ही इथे बघू शकता. कारण रोज कुंड्या असतात कुंड्यामधूनच असं पाणी टाकलं जाते ज्यामुळे मग कुंडीतली काही माती जी आहे बाहेर पडते. आणि रोज रोज एवढी मोठी बाल्कनी म्हणजे खरंच सांगू तर क्लीन करणं शक्यच नाही आहे. म्हणजे मला तरी नाही वाटत की रोज क्लीन म्हणजे एवढं क्लिनिंग केली जात असेल. तर मी काय करते ना वीकली पूर्ण असं कुंड्या काढून जे आहे ना पाणी वगैरे पूर्ण मारून घेते. आणि त्यासोबतच मला तुम्हाला हे सांगायचं आहे आज व्हिडिओमध्ये व्हॉइस जरा माझा थोडा गळा बसलेला आहे त्यामुळे व्हॉइस कदाचित थोडं वेगळं येऊ शकते. सो प्लीज तुम्ही समजून घ्या. आणि बघा इथे वेदांत जो आहे ना तो नेहमी माझ्या हेल्पसाठी जो आहे तो तयारच असतो. त्याला खूप आवडते असे छोटे मोठे कामं करायला त्यामुळे तो माझी हेल्प करताय. आणि चिऊ जे आहे ना जेवण करून ती तिच्या क्लासेसला गेलेली आहे त्यामुळे घरात आता वेदू आणि मीच राहिलेला आहो. सो वेदांत मला खूप मदत करत असते त्यामुळे त्याने छोट्या छोट्या कुंड्या वगैरे ज्या आहेत ना सगळ्या इकडे काढण्यास मदत केला. आणि जी गच्चीवर तिथे दिसत आहे ना रॅलिंग जवळ ती पण कुंडी त्याने काढून घेतली. तर त्याला म्हटलं की ती काही आवश्यकता नाही तशी ती वरच आहे आणि पाणी मला खाली मारायचं आहे म्हणून मग मी जशीच्या तशी तिथे ठेवून दिली. आणि मला असं वाटतं की कधी म्हणजे वीकली किंवा मंथली जरी आपण पूर्ण असं झाडांना जे आहे ना एका बाजूला करून जिथे आपण झाडं ठेवतो ती जर जागा अशी झाडून काढली ना तर बघा म्हणजे कुंड्यांचं वगैरे जे असं राऊंडवाले ते मार्क तिथे म्हणजे म्हणजे फरचीवर जे आहे ना उमटून राहतात ना ते उमटणार नाही. अगदी आपली फरची वगैरे सगळं क्लीन असते. सो यासोबतच जे आहे ना मनी प्लांट्सचे वगैरे जे पत्ते आहेत ना म्हणजे भरपूर ऊन पडत आहे त्यामुळे खूप जास्त म्हणजे येल्लो झाले होते म्हणून मी त्याला छाटूनच टाकलं. अगदी भरपूर झाडांची मी इथे कटिंग करून घेतलेली आहे. आणि भरपूर आता मी म्हणजे एकदम डिटेल जर करायला गेलं असतं ना व्हिडिओ खरंच खूपच मोठा झाला असता. आणि त्यासोबतच इथे बघा हा मनी प्लांट इतकं छान वाळत आहे ना त्याची खूप सुंदर वाढ होत आहे. आणि खरं तर मी राईस वॉटर जे आहे ना ते माझ्या या टँगल हार्ट्सच्या ज्या कटिंग्स आहेत ना त्यांना देत असते. आणि खरंच मला ना विश्वासच बसत नाही की एका टँगल हार्ट्सपासून ना माझ्याकडे आजपर्यंत 5 अशा कुंड्या जमा झालेल्या आहेत ज्यामध्ये म्हणजे 5ही कुंड्यामध्ये टँगल हार्टची ग्रोथ ना खरंच खूप चांगल्या पद्धतीने होत आहे. कारण व्हॉइस ओव्हर मी 15 दिवसानंतर देत आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकते की 15 दिवसानंतर अजून झाडांची खूप छान मस्त ग्रोथ झालेली आहे. आणि बाहेर म्हणजे कसं आहे ना बाहेर झाडं असतात त्यामुळे झाडांवर भरपूर धूळ असते. आणि मला असं वाटतं की एकदा तरी पूर्ण म्हणजे झाडं वगैरे असे धुवून काढले ना तर झाडांच्या ग्रोथसाठी खरंच खूपच चांगलं असतं. सोबतच मी इथे कूलरसुद्धा पूर्ण असं पुसून काढलं. आणि कूलरवर जे काही मी असं दुपट्टा ठेवला होता ना त्याला पण छान असं वॉश करून जे आहे थोडा वेळ सुकवायला ठेवून दिलं. जोपर्यंत बाल्कनी क्लीन होणार तोपर्यंत म्हणजे छान सुकून जाणार. तर चला आता मी तुम्हाला माझे झाडं दाखवते. ॲक्च्युली झाडं म्हणजे बघून ना खरंच मन प्रसन्न होतो. आणि यामध्ये बघा 1 ते 2 झाडांना खूप छान असे फ्लावर्स आलेले आहे. मोगऱ्याच्या झाडाला सुद्धा खूप छान फ्लावर्स येत आहे आणि भरपूर फ्लावर्स येत आहे. इतके मस्त मस्त फ्लावर्स येत आहे ना म्हणजे खरंच म्हणजे 1 वर्ष आधीचं मला आठवते की या मोगऱ्याला एक कळीसुद्धा आलेली नाही. आणि मी जेव्हा म्हणजे एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं मेथीचं पावडर आणि हळद हे 2 मिश्रण मी या झाडाला टाकली त्यानंतर इतकी झाडाची भरभरून वाढ होत आहे ना की मी तुम्हाला खरंच शब्दात सांगू शकत नाही. त्यानंतर पिटोनियाला सुद्धा खूप छान फ्लावर येत आहे.
तुम्ही इथे बघू शकता अगदी पिटोनियाला कळ्या सुद्धा आलेले आहे, मोस रोजला सुद्धा फ्लावर्स येत आहे, त्यानंतर सदाफुलीला सुद्धा म्हणजे रोजचेच फ्लावर्स येत आहे आणि अगदी भरभरून म्हणजे झाड छोटंसं आहे तरी पण खूप चांगले फ्लावर्स देऊन जात आहे तो मला। आणि असे करून म्हणजे मी भरपूर आज झाडांना टाईम दिला, अगदी झाडांसोबत वेळ दिला। खूप झाडांची पाने पिवळी झाली होती ते म्हणजे कापून घेतले आणि इथे बघू शकता तुम्ही म्हणजे हिबिस्कस त्याला सुद्धा खूप छान फ्लावर्स आलेले आहे, अगदी कळ्या उमललेल्या आहे, 2 दिवसात त्याचा फ्लावर्स सुद्धा येणार। अशा पद्धतीने हे मस्तपैकी मी म्हणजे झाडांनी माझं घर जे आहे ना ते सजवून ठेवलेलं आहे। सो बघा माझ्याकडे जे आहे ना एक मुलगी येते झाडू आणि पोछा करण्यासाठी, सो तिने पूर्ण बाल्कनी मला अगदी क्लीन करून दिली आणि अगदी म्हणजे बाल्कनी थोडी क्लीन आणि ड्राय झाल्यानंतर सगळे झाडं मी जे आहे ना म्हणजे जसेच्या तसे रांगेत छान लावून ठेवून दिले। त्यानंतर जो दुपट्टा मी वॉश केला होता तो सुद्धा सुकला होता म्हणून त्याला पण असं कूलरवर म्हणजे झाकून ठेवून दिलं, ज्यामुळे थोडं म्हणजे धूळ कमी येईल आणि कूलर असं रिकामा दिसण्यापेक्षा म्हणून मी इथे मनी प्लांट्सची एक कुंडी ठेवते, ज्यामुळे तो म्हणजे एरिया जो आहे ना अजून असं चांगलं दिसत असतो। सो अशा पद्धतीने जे आहे ना माझी बाल्कनी मी मस्तपैकी अशी क्लीन करून घेतलेली आहे। सो बघा त्यानंतर बाहेरचं छान असं मस्त ऑर्गनाइज करून जे आहे ना मी घरात आली आणि घरातली काही थोडी छोटी मोठी कामं जी आहे ना ती बाकीच होती, म्हणजे जसं मी चटई वगैरे जी आहे ना ती पण वॉश करायला टाकली होती आणि ती पण सुकवायला बाहेर म्हणजे टाकलेली होती, ती पण आता किचनमध्ये वगैरे जे आहे ना ते ठेवून देते। म्हणजे कसं आहे ना अगदी घरातील कामं झाल्यानंतर दुपारचा जो असतो ना शेड्यूल माझं अशा प्रकारचंच असतो, म्हणजे कदाचित 11 आणि 11:30 12च्या टाईममध्ये ही सगळी कामे माझी रोजचीच असतात। चटई काढा, चटई टाका, त्यानंतर मॅट्स वगैरे डोरमॅट्स वगैरे मी जसेच्या तसे टाकून घेतले आणि अगदी मधामध्ये म्हणजे जसं काही छोटे मोठे भांडी भरत गेली तसं तसं मी वॉश करत गेले, कारण मला असं वाटते भांडे जे आहेत ना दिवसभर घरात मुलं असतात आपण असतो त्यामुळे भांडी तर भरतच असतात, म्हणून जेव्हाच्या तेव्हा असं क्लीन करून ठेवलं तर मग पसारा थोडा कमी होतो। त्यानंतर काही फ्रूट्स आणलेले होते, सो बघा म्हणजे चिवच्या पप्पांनी त्यांच्या ऑफिसमधून त्यांना कोणीतरी आंबे दिले होते, सो त्यांनी आंबे आणले होते आणि तसंही फ्रीजमध्ये माझ्याकडे 5 किलो आंबे जे आहेत ना ते ऑलरेडी पडून आहेत। त्यानंतर परत आंबे आणि खरंच सांगू तर यावर्षी जे ना आम्ही इतके आंबे खाल्ले ना की खूपच जास्त आंबे खाल्ले। त्यानंतर मी थोडं बनाना आणला होता आणि फ्रूट्स जे आहे ना इथे मी काढून ठेवून देते, म्हणजे काय होते ना जेव्हाचे तेव्हा फ्रूट्स असे काढून ठेवले तर मग ते थोडे खराब होत नाही, अगदी छान फ्रेश राहत असतात, म्हणून मी इथे एका टोपलीमध्ये जे आहे ना फ्रूट्स काढून ठेवले। आणि सोबतच जे आहे ना आपण काय करतो ना बायका घरात फ्रूट्स तर भरपूर असतात पण आपल्याकडे खाण्यासाठीच टाईम नसते, म्हणून मला असं वाटते की एक एक फ्रूट्स चालता बोलता जरी आपण खात गेलं घरातल्या कामांसोबत सो आपली पण हेल्थ खूप छान असते आणि घरातील कामंसुद्धा अगदी बरोबर बॅलन्स होत असतात। त्यानंतर बघा कुशन कवर वगैरे जे आहे ना ते मी म्हणजे अगदी कालच्या दिवशी म्हणजे मी धुवायला टाकले होते, सो तो व्हिडिओमध्ये शूट काही झालंच नाही, कुशन कवर सगळे म्हणजे सुकले होते आणि मी इथे लावून घेतलेले आहे। त्यानंतर बेडशीटसुद्धा चेंज करून घेतली, कारण 1 वीकपासून बेडशीट तशीच होती त्यामुळे बेडशीट काही चेंज केलीच नव्हती आणि जी बेडशीट होती ती मी छान अशी वॉश करून घेतली आणि आता जशीच्या तशी जे आहे ना घडी घालून ठेवून देते। आणि कालच्या दिवशी जे आहे ना इतका वादळ वारा आला होता ज्यामुळे मग मी खूप घाईगडबडीमध्ये कपडे म्हणजे काढून बास्केटमध्ये ठेवून दिले, जे माझे घड्या करायचे राहिलेच होते, म्हणून म्हटलं चला आता टाईम आहे माझ्याकडे तर घडी घालून घेते। आणि तसंही काय होत आहे ना म्हणजे एवढ्यामध्ये खूपच जास्त पाणी येत आहे, वादळ वारा येत आहे, अगदी म्हणजे असं वातावरण खूप चेंज होऊन जातो आणि खरंच सांगू तर लाईट तर भरपूर जात आहे आमच्याकडे, म्हणजे खूप जास्त लाईट जाते, शक्यतो रात्रीला तर रात्रभर लाईट येत नाही, ज्यामुळे आम्ही खरंच खूप जास्त
जास्त वैतागलेला आहो. आणि तसंही आता मला 2-4-5 दिवसानंतर जे आहे ना गावाकडे जायचं आहे आणि गावाकडे गेल्यानंतर मला इन्व्हर्टरसुद्धा आणायचं आहे. सो अशा पद्धतीने जे आहे ना आजचं माझं रुटीन होता आणि या रुटीनसोबत मी आजचं व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला कसं वाटलं माझा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. बाय.